तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सध्याची मोठी बातमी बघा. मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे, एका क्लिकवर हे पैसे आता जमा झाले आहेत. मित्रांनो, आजच एका खऱ्या मोठ्या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी अक्षरशः आनंदाने नाचू लागले आहेत. कारण सरकारने नमो शेतकरी योजनेचा हप्ता थेट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे संपूर्ण 4,000 रुपये भेटणार आहेत. सकाळीच मुख्यमंत्र्यांनी जवळपास 2,200 कोटीचा निधी मंजूर केल्याचं जाहीर केलं आहे. म्हणजेच 2,200 कोटीचा निधी जाहीर झाला आहे. आणि आता माहिती थेट पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे की आता लक्षात ठेवा, ज्यांच्या खात्यात PM किसानचा 21वा हप्ता जमा झाला आहे त्या शेतकऱ्यांना नमोचा हप्ता शेतकरी योजनेचे 4,000 रुपये भेटणार आहेत. आणि हेच एवढ्या घाईने का करण्यात आले आहे, कारण की आता डिसेंबर महिन्यात लवकरात लवकर निवडणुका लागल्या आहेत. त्याच्या घाईसाठी म्हणजे आता 2 डिसेंबरला जर निवडणुका झाल्या चालू, त्यानंतर तुम्हाला वेळही मिळणार नाही. कारण सर्व निवडणुकीमध्ये मतदानाच्या ह्याच्यामध्ये सर्व बिझी असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला आता 2 डिसेंबरच्या आधी सर्व काही मिळणार असल्याची माहिती. तर ज्या ज्या योजना आता तुमच्या चालू आहेत त्या योजनांना सगळे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे लक्ष देऊन पाहायचं आहे. तर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचं स्पष्ट नियोजन आपल्या महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 10 जिल्ह्यांना प्राधान्य देत आलं आहे. काही जिल्ह्यांना वेळेनुसार तिथे पैशांचे वितरण सुद्धा करण्यात आलेले आहे, अशी माहिती आता आपल्याला समजली आहे. पण मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी नमोचा हप्ता 2,000 रुपये, असाच 8वा हप्ता, बाकीचे जे होते 9वा हप्ता पुढे येणार आहे. म्हणजेच काय, पण मतदान डोक्यावर असल्यामुळे दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अर्थमंत्री अजितदादा पवार सुद्धा याबद्दल स्पष्ट सांगितले. यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 4,000 रुपये म्हणजेच 2,000 रुपये जे येत आहेत ते येणारच आहेत. पण त्यानंतर 4,000 सुद्धा तुमच्या 2,000 रुपये पहिले येत होते पहिल्या हप्त्याचे, तसेच तुम्हाला 4,000 रुपये सुद्धा येणार असल्याची माहिती आता सरकारने सांगितली आहे. म्हणजे दोन्ही हप्ते एकत्र, कारण की पुढचा हप्ता पण लेट होण्यापेक्षा आत्ताच दिलेलं बरं आहे. म्हणजे त्यावेळी वितरणाची पद्धत पूर्णपणे बदलण्यात आली आहे. आधी सगळ्यात पात्र शेतकऱ्यांना एकसारखे पैसे जमा होत होते, पण आता तसं नाही आहे. यावेळी प्रक्रिया थोडी वेगळी केली आहे. कारण टप्प्याटप्प्याने पैसे हे मित्रांनो आता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सरकार हे करत आहे. त्यामुळे सरकारने यावेळी आता वेगळ्या पद्धतीने वितरण करण्याची पद्धत मांडली आहे. बघा, या वेगवेगळ्या पद्धतीने हे पैसे वितरण 3 टप्प्यामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. पण रक्कम भेटणार नाही म्हणजे याला नियम आणि अटी सुद्धा आहेत. काहींना रक्कम भेटणार आहे किंवा काहींना टप्प्याटप्प्याने पैसे भेटणार आहेत, काहींनी अपात्र पण ठरले जाणार आहेत. मग खात्यामध्ये पाठवले जातील हे पहिल्या यादीचे पैसे, म्हणजे यात नियम लावले आहेत. खरंच अतिशय नशीबवान आहेत जे काही यांना 4,000 रुपये मिळणार आहेत. बघा, पहिल्या फेरीतल्या लोकांना 4,000 रुपये मिळणार आहेत. त्यासाठी तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल ही. दुसऱ्या यादीतल्या लोकांसाठी 2,000 रुपये मिळणार आहेत. 2,000ची रक्कम तुम्हाला मिळणार आहे, 2,000ची रक्कम. आणि तिसऱ्या यादीमध्ये जे असणार आहेत त्यांना नशिबात हे पैसे नसणार आहे. कारण की शेतकऱ्यांना लाभ कायमस्वरूपी बंद होऊ शकणार आहे. कारण स्पष्टपणे आदेश सरकारने बँकांना देण्यात आलेले आहेत. बँकाकडे तिन्ही याद्या पोचल्या आहेत. कारण तिसऱ्या यादीत जे असणार आहेत ते नियमांचं उल्लंघन केलेली माणसं असणार आहे. बघा, पहिल्या यादीमध्ये 4,000 रुपये, दुसऱ्या यादीमध्ये 2,000 रुपये, तिसऱ्या यादीमध्ये पैसे टाकूच नका असे थेट निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. कसं ते आता बघा, इकडे सरसकट 2,000 रुपये मिळायचे, पण आता रक्कम 4,000 रुपये देण्यात आलेला आहे. कारण सरकारने 4 प्रमुख अटीमुळे आधारित नवीन पडताळणी लागू केली आहे. या पडताळणीमध्ये असं काय सांगितलं आहे, कारण तुम्हाला ही प्रश्न पडला असेल, पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे शेतकरी या 4ही नियमांचं बसतील त्यांना पहिल्यांदा यादीत त्यांचं नाव द्या. म्हणजे पहिल्या यादीच्या 4 नियमात बसणाऱ्यांचं नाव द्या. आणि जे 15 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात गुप्त तपासणी केली, ग्रामसेवक, तलाठी, अधिकारी, कृषी मंत्री किंवा वेगवेगळ्या माध्यमातून तपासणी करण्यात आली आणि तपासणीमध्ये काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. या ठिकाणी शेतकऱ्यांचा घराचा 4 चाकी गाड्या असताना सुद्धा शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे आता त्यांना वगळण्यात येत आहे. हे असं समजल्यामुळे योजनेचा खरा आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही खरं रक्कम आहे, अधिकृतरित्या फायदा घेत आहेत असं समोर आलं. पण मित्रांनो, आता एक गोष्ट नीट समजून घ्या. अनेक ठिकाणी असं दिसून आलंय की काही घरांची आर्थिक परिस्थिती तितकी मजबूत नाही आहे. तर शेतकरी बांधवांनो, 2 ते 3 सदस्य योजनेचा फायदा घेत आहेत. काही ठिकाणी तर परिस्थिती चांगली असूनही 4-5 सरकारी योजनेचे लाभ एकाच कुटुंबाने घेतलेला उघडकीस आले आहे. पण लक्षात आल्यावर सरकारने यावेळी 4 नवीन नियम लागू केले आहेत.
त्याप्रमाणे 3 स्वतंत्र याद्या सुद्धा तयार करण्यात आल्या आहेत. असा प्रश्न 4 नियमानुसार वेगवेगळ्या पद्धतीने हे केलं आहे. कोणते आहेत हे सरकारने अगदी स्पष्टपणे सांगितलंय. शेतकरी 4ही नियम पूर्णपणे पाळत नाही आहे. नाव पहिल्या यादीत जर नाही आहे त्यांचं, पहिली यादी नाव नसेल तर तुमचं नशीब उजळणार आहे. जर नाव असेल तर चांगलंच आहे, नसेल तर तुम्ही बाद होणार आहे. 4,000 तुम्हाला मिळणार आहेत. बघा इकडे नमो शेतकरी योजनेचे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत, दुसऱ्या खात्यात सुद्धा हे 4,000 जमा होणार आहेत. म्हणजेच काय, जर पहिल्या यादीत जर असाल तर तुम्हाला 4,000 मिळणार आणि दुसऱ्या यादीत असाल तर तुम्हाला 2,000 मिळणार. त्यामुळे त्यांना कमी रक्कम मिळणार आहे 2,000ची. तिसरी यादी म्हणजेच अपात्र शेतकऱ्यांची यादी, म्हणजेच बोगस नावं बोगस 7/12 चढवलेले माणसांसाठी ही यादी असणार आहे. त्यांचं नाव यातून वगळले गेले असणार आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की यादीत जाण्यासाठी नेमकं याची कारणे काय, म्हणजे बाद यादीत जाण्याची कारणे काय. तर मित्रांनो, या यादीबद्दल सरकारने मार्गदर्शन दिलं. कोणत्या 10 जिल्ह्यांना पहिल्या दिवशी पैसे सोडण्याचे आदेश पात्र नसाल तर पात्र कसं व्हायचं सगळं आपण थोड्याच वेळात सविस्तर पाहणार आहोत. आणि लक्षात घ्या इकडं, कारण की या ठिकाणी पहिल्या यादीतल्या लोकांना 4,000 तर मिळणारच आहे, याचा लाभ तर त्यांना मिळणारच आहे. पण यामध्ये अगदी लक्ष देऊ नये का, कारण यावेळी राज्यातील शेतकऱ्यांसाठी खरोखर मोठा खुशखबर आली आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता 4,000 रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री यांनी 2,200 कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर केला आहे. यामध्ये मोठा बदल काय करण्यात आला आहे बघा इकडे, कारण आगामी निवडणुका जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, सगळ्या ठिकाणी निवडणुकीचा माहोल संपूर्ण राज्यभर सुरू आहे. 2 डिसेंबर मतदान, 3 तारखेला निकाल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वेळोवेळी पोचली पाहिजे असं सरकारने सांगितलं आहे. म्हणून सरकारने प्रक्रिया अतिशय जलद सुरू केली आहे. निवडणुकीच्या जवळ आल्या सरकारने कळलं की शेतकऱ्यांना खुश न करता मतांची पिशवी भरत नाहीये. म्हणून यावेळी शेतकऱ्यांना बांधवांना दिलासा देण्यासाठी सरकारने मोठा निर्णय तातडीने लागू केला आहे. आता याचा पहिला टप्पा तर आजपासून सुरू आहे, कारण आदेश थेट बँकांना देण्यात आले आहेत. पूर्वी शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 2,000 रुपये, नंतर 19 नोव्हेंबरला आलेला हप्ता पहिल्याच असेल तर त्यांच्या खात्यात सरकारकडून थेट 4,000 रुपये तुमच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. बघा, कारण की यामध्ये असं झालं की आता शेतकरी बांधव जे आहेत समान रक्कम दिली जाणार नाही, कारण यावेळी 3 स्वतंत्र याद्या तयार केल्या आहेत. पहिल्या यादीत नाव असेल तुमचं, नशीब चमकलं, कारण थेट 4,000 रुपये तुमच्या खात्यात मिळणार आहे. आता यावर चर्चा इतकी का वाढली आहे, जर तुम्ही आता अपात्र झालं, म्हणजे दुसरी यादी काही 2,000ची आहे ती आहेच सोडा, पण अपात्र झालेल्या शेतकऱ्यांचं काय, अपात्र झालेल्या शेतकऱ्यांना काय काय चुका केल्या ते सुद्धा सांगतो तुम्हाला. अपात्र शेतकरी त्यांना बिलकुल लाभ भेटणार नाही, कारण यांच्या नावावर मोठी फुली मारण्यात आली आहे. पहिल्यांदाच प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक बँकातील सरकारने 3 वेगवेगळ्या याद्या पाठवल्या गेल्या आहेत. कारण स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बडोदा असेल, ICICI बँक असेल, HDFC बँक असेल, अशा बँकांना प्रत्यक्षात आदेश दिले आहेत की या प्रत्येक 2 यादीमध्ये तुम्ही पैसे पाठवू शकता. आणि तिसरी यादी ही बोगस यादी, म्हणजे शेरा मारलेली यादी असणार आहे. तर आता तसं नाही, या वेगळ्या शेतकऱ्यांना वर्गीकरण स्पष्टपणे करण्यात आले. त्यामुळे पहिल्या टप्प्यात यादीची नावे अत्यंत महत्त्वाची इम्पॉर्टंट राहणार, कारण पहिल्याची यादीत नवीन नंबर असणार आहेत, त्याची नवीन नावे असणार आहेत. त्यामुळे 4 कठोर नियम लागू केल्यामुळे हे सर्व निकष आपल्या इथं बाहेर पडले आहेत. त्यामुळे पहिल्या यादीतल्या 4,000, दुसऱ्या यादीतल्या 2,000 आणि तिसऱ्या यादीतले शेरा मारल्यानंतर तुम्हाला पैसेच मिळणार नाहीत. आता बघा मित्रांनो, आजच दिवसभर शेतकऱ्यांना अक्षरशः सोन्याचा ठरला आहे, कारण अर्थ मंत्रालयाकडून तब्बल 2,200 कोटी रुपयाचा निधी सोडण्यात आला आहे. राज्यातील 9,93,00,000 शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. आज पहिल्या टप्प्यातील 10 जिल्ह्यांचे पैसे सोडण्यात येण्यात आले आहेत. आदेश बघा इकडे, सकाळी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार म्हणजेच इथं आदेश काय सांगण्यात आले बघा. काही गोष्टी सरकारने यावेळी 4 अतिशय नियम लागू केले आहेत, पण सर्वांना आता म्हणजे सर्व शेतकरी यामध्ये बसणार नाहीत असं सांगण्यात पण आले. अपात्र पण ठरले आहेत खूप त्यात, पण त्यामध्ये आता तपासणी सुद्धा लागू केली आहे. पण नियमाच्या आधारे तपासणी केली जाईल. गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर एकच चर्चा चालू केली आहे, ते येणार की नाही, निवडणूक लागल्या म्हणून पैसा थांबतोय का. अनेक जण गोंधळले होते, पण सरकारने आता स्पष्ट केलं आहे की निवडणुका असल्या तरी निवडणुकापूर्वी सुरू केलेल्या योजनेचा लाभ थांबत नाही. योजनेचा तर निधी देण्याचा संपूर्ण अधिकार सरकारकडेच असतो. हाच विशेष अधिकार वापरून शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये तुमच्या 2 महिन्याचे तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे कुठलीही काळजी करू नका, चिंता करू नका, तुम्हाला हे 4,000 रुपये तुमच्या खात्यात ते जमा होणार आहे. तर यामध्ये
संपूर्ण पहिली अट तुम्ही पाहिलीच असेल ती म्हणजे अट की केवायसी सरकारने स्पष्टपणे शब्दात सांगितले केवायसी अनिवार्य आहे, त्यामुळे 8 ते 9 हप्ता तुमच्या खात्यामध्ये मिळू शकत नाही. मग त्यामुळे आत्ताच्या आत्ता तुम्ही केवायसी करणे गरजेचं आहे. आता इकडे बघा, फक्त त्या शेतकऱ्यांना भेटणार आहे जे खऱ्या अर्थाने गरजू आहेत, त्यांना उत्तम उत्पन्न त्यांचं कमी आहे, श्रीमंत नाहीत, शेतकरी गरीब आहेत आणि गरीब शेतकऱ्यांपर्यंत अचूक मदत पोहोचली पाहिजे. सरकारने ही केवायसी प्रक्रिया अतिशय महत्त्वाची केली आहे. त्यामुळे तुम्हाला आता 8व्या हप्त्याचे 2,000 तुमच्या खात्यामध्ये, 9व्या हप्त्याचे 2,000 असे 4,000 तुम्हाला मिळणारच आहेत. तर आता तातडीने करून घ्या. आता ही केवायसी सांगितलंय, पण तुमचा हप्ता अडकू नये. पण दुसरा हप्ता जो असणार आहे, पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असलेलं अत्यंत गरजेचं आहे, कारण की 4,000 रुपये आता लाभ मिळेल. आणखीन एक महत्त्वाची अपडेट म्हणजे काय, घरात एकापेक्षा जास्त लाभार्थी नसेल, एकाच घरात एकच व्यक्ती या योजनेचा पात्र असेल तर अनेक जणांनी ते चूक केली आहे की त्यांनी अर्ज रिजेक्ट झालेत. मित्रांनो, असं करू नका, कारण नीट समजून घ्या. जरा एका घरातील अधिक कोणी असेल योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना माघार घ्यायला लावा. शेतकरी, त्याची पत्नी किंवा त्याचा मुलगा असेल अशांना थेट तिसऱ्या यादीत टाकलं जातं, म्हणजे त्यांना बाद केलं जातं, त्यांच्यावर शेरा बसला जातो. अर्ज बाद होण्याची शक्यता आहे, पण जास्तीत जास्त कारणे नियम तसाच एका घरातून एकच पात्र लाभार्थी असे तिसरे अत्यंत महत्त्वाचे अट म्हणून उत्पन्नाचा मर्यादित वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी, 2.5 लाखापेक्षा कमी असावे आणि काय फक्त जमिनीचे क्षेत्र जास्त नसावं, जमीन कमीत कमी असावी. तर आता इथं बघा, नाव म्हणजे आता जमिनीवर नाव लागू शकत नाही, परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. जमीन कमीत कमी असावी, उत्पन्न जास्त असेल तर तुमचा लाभ थेट बंद होऊ शकतो. सरकारचं म्हणणं एकदम स्पष्ट आहे, गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची पाहिजे, कारण सर्व नवीन अतिशय कडकपणे लागू केले आहेत, कारण नवीन नियम आहे ते. त्यामुळे तुम्हाला उलट एक सरकारने वेळ वाया न घालवता काळात निधी वितरण करण्याचं इथं म्हणून योग्य नियम लागू केले. दिवसात तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्याची शक्यता आहे. चौथ्या अंतर्गत म्हणजे चौथा नियम जो अत्यंत महत्त्वाचा अट आहे, जवळपास तुमच्या आधार कार्ड म्हणजे आधार कार्ड जसं असेल तसं फार्मर ID असणं अत्यंत महत्त्वाचं कारण आहे. जर तुम्ही फार्मर ID कार्ड काढले नसेल तर ते तात्काळ काढून घ्या, अन्यथा तुमच्या नावावर मोठी फुली मारण्यात येईल, तुम्हाला योजनेतून बाहेर रस्ता दाखवण्यात येईल. तर शेतकरी बांधवांनो, हो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 9वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आज जमा होण्याचं चालू केलं आहे का, त्यासाठी तुम्हाला आत्ताच्या आत्ता केवायसी करणे गरजेचं आहे. तुमचा नमो किसानचा हप्ता जमा होत आहे, PM किसानचा हप्ता कधी, तर पैसे आलेत का, काही हप्ता पेंडिंग आहे का, हे सगळ्यात खाली कमेंटमध्ये नक्की मला सांगा, कारण अजूनपर्यंत PMचा हप्ता आला नसेल, पीक विमा पण हप्ता येणार आहे. बघा इकडे महत्त्वाची गोष्ट आहे, कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात सुद्धा सांगण्यात विसरू नका, कारण व्हिडिओ आवडला आणि व्हिडिओला लाईक करा. कारण चॅनल नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून जवळपास तुमच्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना पाठवून ठेवा. कारण की आता मी तुम्हाला एक माहिती सांगतो, तुम्ही लाडकी बहीण घेता, तुम्ही पीक विमा घेता, तुम्ही आता नमो शेतकरीचा हप्ता घेता, हे हप्ते सरकार तुम्हाला वेळेवर पाठवते. पण यामध्ये काय होतं, आता निवडणूक आल्यामुळे इथं लवकरात लवकर पाठवण्याचे नियोजन सरकारने आता केले आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये 100% येणारच आहे. चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.